झाल्यावर गडी सुधरत असं गडी आहे का? अरे कितीतरी गडी बायकांनी लाईटा बंद करू करू हाणले तरी दारू सोडील. आता हे उगाच तुम्ही मी कोडगाय म्हणून त्याच घरी मुक्कामाला जातोय महाराज. नाही तर शहाणा माणूस घरी जाणार नाही. आठवा आपली बायको आपल्याला काय काय बोलती, तुमची बी माझी बी. आमच्या काही लय शहाणे आहेत काय, काय काय बोलते आपली बायको आठवा ना. आपल्याला 2 पोरं झाले म्हणते तुम्हाला काही जमलं नाही. आणि हा कुशल म्हणतो खरं आहे बा. अरे बाबा उत्तर निघाय का. एक काकड्याचं प्रमाण टाळकऱ्यांच्या पाठी. वाल्याच्या बाबतीत एक वाक्य सांगतो. चंद्र अमृत सुका शेवे असता जाता रवी, पण साधू भेटणार. मग नारद वाल्याकडे गेलता का वाल्या नारदाकडे आलता? नारद वाल्याकडे गेलता. एक वाक्य सांगा. वाल्यासारखा दुसरा भाग्यवान कोणीच नाही का त्याला साधू भेटायला गेला. मग काही माणसं म्हणतील त्याने एवढी माणसं का म्हणून मारली. बावळाटपणा करू नका. त्याला माणसं मारा, माणसं नव्हतीच तवा एवढी. फक्त एकच वाईट होतं वाल्याच्या बाबतीत, संगत दुर्योधनाची. आपली संगत वाईटाची होती. नाहीतर तिसरं सकाळपासून. आता हे तिसरं कीर्तन आहे. जर कुठं असतं 10-20 किलोमीटर धरलं जातं. चौथं 3 तर चालू करतो. गणपती 4-4च काढले महाराज. हो ते बी कधी कधी तर असं राहायचं. दुपारी 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8, 9 ते 11 नॉन स्टॉप 4. 11:30 मोकळा. 4 करून तरी तुमच्या सगळ्यांपेक्षा ठणठणीत येईल. तुमची मेन अडचण काय? चला थोडं पुढं. किचकट मुद्दा आहे पण फिट आहे. ठीक आहे, नाही काळजी करायची. माझा रथ मध्यभागी नेऊन ठेव. रथ अर्जुन हाकायलाय, आपलं भगवान हाकायलाय. रथाला हाकणारा बोल जा भगवान आहे. लगाम कुणाच्या हातात आहे? बोला पटकन. भगवंताच्या, देवाच्या. आणि रथाला धनुष्याला बाण कोण लावला? अर्जुनानं. युद्ध सुरू झालंय का? नाही. अर्जुनाला काय झाला? मोह. अर्जुनाला झाला मोह. युद्ध करायचं नाही. त्यावेळेस अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी जी सांगितली तिचं नाव गीता. झालं फायनल. आता 1 मिनिटात गीता तुमच्या जवळ सगळ्यांच्या. फक्त हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आपल्या कीर्तनात 2 मुद्दे. पटलं हा म्हणा, नाही म्हटलं तरी चालेल. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे. हा एखादा म्हणला महाराज हे वाक्य मला पटलं नाही, अभ्यास कमी असल्यामुळे मला आज उत्तर देताना आलं, महिन्यानं देईन, पुस्तकं उलटे पालटे करून देईल, पण देणार. चला पटकन बोला. अर्जुन म्हणतोय मी युद्ध करणार नाही. झालं फायनल. आता अर्जुन याच्यात आणायचं आहे. अर्जुनाला झालं काय? बोला पटकन. मोह झाला ना. मग ऐका, हा अर्जुन आहे. तुम्ही मी सगळे कोणी? अर्जुन. पुरावा 7वा अध्याय. पायपा शरीराची गावा जया लागे आलेगा पांडवा कार्यार्थ आगवा सांडोल्या. बद्दल एक घोटाळा आहे. पहिला अर्थ जाणले, दुसरा अर्थार्थी जाणले, तिचा जाणले, पण 4थी एक ओवी आहे त्याच्यात 7वेच अध्यायात. 4थीचे ठाई काही करण्याची नाही. आता ऐका उत्तर. हा अर्जुन आहे. मान्य झालं? मान्य आहे. हा या रथाला 10 घोडे. मानेपासून वर 5 मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10. वरच्याचं नाव आहे ज्ञानेंद्रिय, खालच्याचं नाव आहे कर्मेंद्रिय. फायनल झालं? फायनल झालं. वरच्याचं नाव आहे ज्ञानेंद्रिय, खालच्याचं नाव आहे कर्मेंद्रिय. 5 आणि 5 10. आणि 10 जणांचा एक लगाम आहे, त्याचं नाव मन. मन जर तुम्ही देवाला द्याल तर सगळे अर्जुन व्हाल. ज्यांनी दिलं ते त्यांचं 5 पुण्यस्मरण. ज्यांनी मनात देवाला दिलं त्यांचं 5 पुण्यस्मरण. आपल्यासारख्या भामट्यांना ते जमणार नाही. आता चला आता फायनल झालं ना. 5चं पुण्य स्मरण कुणाचं? ज्याचे 10 इंद्रिय ताब्यात, 10 इंद्रिय ताब्यात आणि 11 मन देवाच्या चरणावर, तो ठरला साधू. झालं फायनल. याला घोडे किती? 10. सावध राहायचे, ते जमत नाही. 11 मन. आता तुमचं माझं मन चंचल आहे का देवाजवळ आहे?
चंचल आहे. चंचल मन असल्यामुळे 10 जण आपल्याला काम दाखवल्याशिवाय राहत नाही. पटापटा पटकन बोला. रस्त्याने चालले पाय, उत्तर आहे का वाचन नीट. रस्त्याने चालले पाय, केळाची पाटी दिसली, चालले पाय, पाहिली डोळ्यानं, खाव वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. हाय काही ताळमेळ गेलं डोक्यातून तुमच्या. चला परत माग. रस्त्याने चालले पाय, केळाची पाटी दिसली, चालले पाय, पाहिली डोळ्यानं, खाव वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. एक्सप्रेस हायवे संपला, टोल नाका आला. इथं 2 नलिका आहे, एक अन्न नलिका आणि एक श्वास नलिका. अन्न खाली आलं, खाली आल्यावर इथं 2 आतडे, लहान आतडे मोठे आतडे. लहान आतड्याने सांगितलं तुम्ही यायची आहे काही नाही, पण ज्या जागा होईल त्यानं राहा. बाकीच्याने मोठ्या आतड्यात चला. मोठ्या आतड्यानं सांगितलं तुम्ही किती जण या, पण बोर्ड वाचून या. एकच मुक्काम करता येईल. मुक्काम झाला का सकाळी बाहेर, आणि जो सकाळी बाहेर गेला त्यानं कुणाची जरी सही आणली त्याला पुन्हा आतमध्ये एंट्री दिली जाणार नाही. कशावरून? याला गाणी ऐकून नाही जमणार तुम्हाला. चला थोडं पुढे. तुम्ही म्हणाल पुढे जायचंच का आपल्याला, अजून आपलाच ताळमेळ लागणं. हा अर्जुन आहे, याच्या रथाला 10 घोडे आहेत आणि या 10 घोड्याचा लगाम मन आहे. 9वा अध्याय असं सांगतोय, हे मन मी चिकरी माझे भजनी प्रेम धरी. म्हणजे अर्जुनाला रथाला 10 घोडे आहेत. मग अर्जुनाला मोह झाला म्हणून सांगितली गीता, आणि त्या गीतेला अध्याय आहेत 18 आणि ज्ञानेश्वरीला अध्याय 18. मग 18चा 18 अध्याय मी तुम्हाला एका मिनिटात सांगणार. एका मिनिटात घड्याळ लावून जेवढे सुधारतील तेवढे घ्या. 18 ऐकायचे बरं का पटकन. किती 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 पटकन. ब्रह्म एक माया 2 गुण 3 वेचार भूतपात 67 पुरे 7 व 8 भक्त्या 9 इंद्रिय 10 रुद्र 11 राशी 12 धंदर 13 विद्या 14 15 33 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण. मिनिटाच्या आत. चला मग याच्यातच सगळं आहे. मग त्या अर्जुनाच्या रथाचे घोडे 10 आहेत. मग हा अर्जुन शुद्धीवर का नाही? आता काय 2-4 मारताना माहितीये काकडा नाही तर का आता काकडा आला नाही. कीर्तनकाराने माना नका मानू, पण महाराज मंडळी ध्यानात ठेवा, रोज मालिका पुढं म्हणून का महिना, पण काकड्यावर नजर टाकावी. रोज 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 हरिपाठ 2दा करावा वारकरीने. कीर्तनकार जरी असला आणि पैसे कमीत असला तरी, मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघं संगत असू, ते चालत नाही. काय म्हणायचं तुम्हाला? हरिपाठ 2दा टाकला पाहिजे नजरे खालून, आणि काकडा सकाळी उठून त्याला नाही ना पाठ तुमच्या करू नका ना पाठ, पण खिशात मालिका ठेवा, वेळ मिळेल तेव्हा टाकला. वारकऱ्याची साधना आहे ती. मेमरी कार्डवर पेन ड्राईव्हर महाराज होता येत नाही, त्याला घासावाच लागत. आता मला 23वे वर्ष लागले महाराज झाल्याला. हलक्या हाती महिन्याला 60 धरा, 60 कीर्तन धरा महिन्याला. 23 गुणिले 60. हा महिना तर 90चाच काढला मी. हाय बिन मागचा बी मागचा तर 93चा काढला 8वा. विनोदाचा भाग सोडा, पण इथे प्रमाण किती सुंदर आहे महाराजांचं. मग माशी नीट वाक्य आहे का बरं का. मुंगी किती जरी फिरली तरी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, आणि मासा किती जरी पोहला तर समुद्र तरू शकत नाही. उभी आहे का. मुंगी मेरू न ओलांडावे आणि मशका सिंधू न तरवे. मासा समुद्र तरू शकत नाही, मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही. पुढे आहे का. लाटणं मोडाल पण वाकणार नाही, आणि दगड शेवाळल पण पाजरणार नाही. उभी आहे का. लाटणे जैसा न लढे
आणि पाथरून द्रवे कधी पाजरणार नाही आणि लाटणं कधी मोडणार नाही. तसा पापी माणूस कुठेही न्या सुधारणार नाही. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो पण काशीला मरावं लागत. हे कुणून वाचित तुम्ही काय म्हणता मी काशी केली दाव्याचं खात नाही कानपाट फोडून दो वाचलं रे बावळा. काशीला गेल्यावर दाव्याचं खात नाही आणि बोकडे हाणतो. ही पोथी कोणती वाचली तो हे कान फटा आणली पाहिजे यांची. रे बा काशीला गेला आपण आता दावा बिवा बंद केला आणि बोकड्याचा रसा लिंबू पिळून आणतो. हे कुठून आणलं? काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो पण तिथं मरावं लागतं आणि ते कधी मरून नाही चालत. असा बावळटपणा नाही चालतो. तिथं श्रावणात मारावं लागत. मग सगळे काशीच्या लोकांना विमान नसतं का आलं नाही याला असं नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगा मला जो माणूस वारकरी आहे ना त्याला दुसरे तीर्थच नकोय. मी अजून काशीला गेलो नाही. मला माझी परिस्थिती नाही का पण मी महाराज आळंदी पंढरपूर त्र्यंबक आणि देव सोडून तीर्थच करीत नाही की जे राहू द्या. कारण आपल्याकडे पुरावा आहे त्याला. 9व्या तीर्थाचा असा पुरावा आहे माळकरी मंडळी लिहूनच ठेवा. जे ज्ञान गंगा पूर्ण नहाले ते जेवताही ढाले. जे ज्ञानाच्या गंगेत नहाले त्यांनी तीर्थाला जायचं नाही. एक आणि 13वा अध्याय असं सांगतो सकल तीर्थाची धुरे जी एका माता पित्रे ज्यानं आई बापाची सेवा केली त्यानं काय मामला देटायचं. माय बापा तुम्ही ऐकलं तर तुमचं डोकंच बंद होईल. मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची बापे. जगात एकही तीर्थ असं नाही का ते मनातलं पाप घालून टाकेल पण जगात एक तीर्थ आहे का त्याने मनातलं पाप जात. संताच्या पायाची सेवा. संताच्या पायाच्या सेवेतून मनाचं पाप जात. अर्जुनाच्या गीतेला अध्याय 18 याच्यात अध्याय 18 ते मांडलेलं धनुष्य जो उचला त्याला माझी सीता माळ घालेल. राजा जनक आहे. रामायण वाचू नका. काय वाची तुम्हाला रामायण ऐकून येतो सीता येईल लुटितो स्वतःची सून लुटून देतो गण ठुकितो 3 ठिकाणी. फोट खावले पाहिजे. नाही 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 राम तुम्हाला एकाच मिनिटात रामायण सांगू. तुम्ही एका मिनिटात तुम्ही खानदानी तरी रामायण ऐकायचे नाही एकात. आपल्याकडे सगळ्या औषधाला रोग आहे. रामायण सांगतो एका मिनिटात पटकन. रामाच्या बाबाचं नाव बोला पटकन. काय अरे बोला जाण जोरात. दशरथ. दश म्हणजे किती 10. याला इंद्रिय किती आहेत. दशरथ दशरथ आहे का नाही बोला. आहे. दशरथाला राण्या 3 कौशल्या सुमित्रा कैकेयी. अध्याय नंबर 14 रजतम सत्व प्रकृती जाल. प्रकृतीला किती गुण 3 रजगुण तमगुण सत्वगुण. झालं. दशरथाला पोर 4. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 497. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 497. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. अंतकरणाला 4 कपे. पहिला वनवासाला कोण गेला राम. त्याच्याबरोबर कोण गेला लक्ष्मण. दोघांबरोबर कोण गेली सीता. राम आहे ज्ञान लक्ष्मण आहे वैराग्य सीता आहे भक्ती. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35 हातावर नंबर घेऊन घेत जा आणि घरी गेल्या उचकीत जा. तापा आणतोय का काय. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35 विरक्ती वाचून ज्ञानाशी तग्नेच नाही.
ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. वनवासाला गेला राम, त्याच्याबरोबर गेले सीता. राम आहे ज्ञान, लक्ष्मण आहे वैराग्य, सीता आहे भक्ती. दशरथ झाला दुःखी, झाला दशरथ दुःखी. आता दशरथ कसा आहे? मीच पैदा केलं, माझ्यावर धावलो. मॅच वाजीत आणली, माझ्यावर गुरु राखली. मॅच पोरगी पैदा केली, ती पेपरला गेली, आलीच नाही बहुत. मग दशरथ कधी आहे? कसा आहे? दुःखी आहे. त्याच कार्ट दशरथाचं एवढंच खबर बांड बिनमिशीचं. बापाला म्हणताय काय केलं यासाठी? बाप वैतागला म्हणला केलं ते सांगू का? मग बाप म्हणला मारली शकम्या. ते कार्ट म्हणलं कोणी मारायला सांगितली, घ्या ठोकून. तासाच्या बाहेर पडलेलं पीक वळपायला तकलीफ करतं भाऊ. तासाच्या बाहेर पडलेलं पीक वळपायला तकलीफ करतं, पण पोसत लई. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. मुळा उलिपीची काढिले, निर्वाळी भूमी पेरले, ते सांडी विखुरी गेले ते काही. कोणी उठायचं माया पोरला पक्का शिकवतो, बापाच पेंड. कोणी उठायचं माया पोरला कीर्तन पक्वाल्याचं याडं निघलं, तुझं कोण शिकतो? कोणी उठायचं माया पोरला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कसा कसा कोटरी भेटत, तुका पागल आहे का? कोणी उठायचं माया पोराला भजन शिकवा. 80% भजनांचे पोरं खलास आहेत. भजनांचे तरी कुठं सुईचे आहेत? बाप पाठ बसून देवलात बोंबलतो, तुझी धडी कोटी चंद्रप्रकाश आहे, कमला नाही ना हरीचे वदन असे. त्याचाच पोरे आला काळ्या पिशीत मटण घेऊन. मग त्याचा बाप म्हणतो हारवण्या कैसा हलवी तो बाहो, भरला पोऱ्या मागून. मग बाप तुला पितांबर कैसा सोनी माझा काय पोऱ्यानं बापाच्या ठोंड. मग बाप म्हणतो विठोबाचे राज्य माझी भाषा नाही. अध्याय नंबर 12. का खडकी दसते वर्षले का आगी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फेल, भाजून पेरलेलं बी फेल. वांझेच्या पोरानं शिय मारला. पाठ वांझेच्या पोरानं शिय मारला आणि भीष्माचार्याला जावाई झाला. का कधी नाही पुरावा. अध्याय नंबर 15. वांजेच्या लेखाकाईची जन्मपत्रिका. चला चला पुढं. धनुष्य उचला, त्याला माझी सीता माळ घालेल. त्याचं कारण सांगा महिला मंडळ. पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता बापानं काहीच करायचं नाही, फक्त 13% पतसंस्था काढायची. जावाई कुठला? 9वीलाच फायनल. पुरीनी पार लाजा सोडल्या, लाजा. एक वाक्य सांगतो पुरीनं, हे इंदुरीकडचं कीर्तन आहे. आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत नका जाऊ, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, ते कधीच खोटं ठरणार नाही. पुरीनं एक वाक्य सांगतो तुम्हाला. तुम्हाला काहीच करता आलं नाही तर करू नका, पण आयुष्यभर कपाशीचे बोंडे येतणाऱ्या बापाची मान आपल्यामुळे समाजात खाली होणार नाही याची तरी लाज धरा. म्हणा आम्ही एका वर्गात होतो नाही, थोबाड फोडले पाहिजे. पहा तर कोणीकडं शांबडण चाला तर कोणीकडं सत शिकलं. आणि पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. दबाड बोलायचं नाही, हा विनोद समजू नका. ह्या 5-6 वर्षामध्ये शहाण्या माणसांना गावात तोंड दाखवायला पुरीने जागा ठेवली नाही. कोणावर नाही प्रेम बांधा. पोर शाळ्यांकडं शेळेवळी तरी का, आणि त्याच्या प्रेमात ही शांबड पडलं.
त्याचा बोकडे सांग घोराटवा असे तू काय आणि ते याड बिनमिशीचं म्हणतं कोंबी कोंबी चैन वरवड. ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केले ना लपडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशी दरवाजे लावून भांडे. लपड्याचं लग्न टिकत नाही. सुरुवातीला बरं असते. चला थोडं पुढं. मुलीचं लग्न जनक करणार आणि पाया पण सांगतो महिला मंडळ. आता राग येईल तुम्हाला पण मी तुमच्या मुलासारखा आहे. ए मुलीने बापाची इज्जत राखावी किंवा नाही राखी. कारण आयुष्यभर त्याने काहीच केलं नाही. हाताला चांगलं घड्याळ घेतलं नाही तुम्हाला मोठं केलंय. आणि पुरींच्या बाबतीमध्ये थोडं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. आता पुरीला एक 10-12 आता पुरीला पोरांना तोंडाने सांगण्याचे दिवस नाहीत. लाईट बंद करणे 2-4 कानफटीत ठेवून देणे आणि मग पुढचा डोस देणे. काय द्यायचं. पुरीने तसं ऐकलं नाही फटकवणे. पुरीला जवळ बोलवणे इकडे ये तुझा हात बघू. बांगडी नाही कानफाट बोलव म्हणायचंच नाही. बांगडी का नाही 2-4 ठेवून दे इकडे ये. भांग कुठून आणलं तर कुठून तर कार टेली एक भांग आणलाय नालाय खानी कुठून वावर नांगरलं दंड तुलाय. बगलात गुचिड्या झाल्या तुझ्या तुला का आला लागत. बकरा झोपतो तुला बकरू दुसण्या मारत तुला का आला का. आणि त्या पुरीनी बावळाटानी ते मालिकांमधल्या नाट्या पाहायच्या. त्यांनी आता भांग बदलावलाय त्यांना. त्यांनी एक बाजू पॅक करायची एक मोकळीच आणि त्याची एक बट मोकळी अशी. बोलायला लागली का पोर ती केस डोळे होत्यात. मी डोक्यातून जाईल मी डोक्यातून जाईल मी डोक्यातून जाईल. आणि चालायला लागली ना एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभं होतं. पुरीनं असं केलं ते पडलं कॅनॉल मध्ये. हो ठरलं खोत्याला वाटलं खुणावलं का काय ते वाहूनच गेलो. बावळ्याचा बाजार सगळा फटकावले पाहिजे. ठरवून मुलीचा एसटीचा पास पंच करा. 8 दिवस झाले पास पंच नाही. पोरगी भुयारातून शाळेत जाते का जरा पा. पुरीच्या शाळेतले वहीचे पानं उचकीचा शेवटचे त्याच्यावर ग्रहपाठ असतो. मुलीचा मोबाईल चेक करा. 3-3 सिम आहे त्याच्यात. बॅलन्स चेक करा. पण पुरीला 100 रुपये दिले ते त्याच्यात 500 रुपये आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे का भर GB. यांना फटकावणे एवढाच पर्याय. तुमचं काय मध्ये एवढी एवढी शिंगरायती 10वी-12वीची टोनगी एवढी एवढीची कबरी भांडी क्वार्टर आणतो ते. कॉलेजचं पोरग दारू पिलं तर बापाच्या नावाची चेअर करतोय. दत्तू पाटील की जय हो मग प्याते. भंगार बापाची पैदास नाही तर लाईट बंद करून हाणले पाहिजे. वय हे 10वी-12वीची टोनगी काय कामाचे नाही. झालं आता आज संपली गणपती. आता उद्या काय पेतो धर तुझाच गाला सदा. आता काय पर्याय. खिशात गाला स्टेज येईन तर धरायचं मग त्याला काय करायचं. अनकर प्रमाण पाठ आपुले आपण करा सो. अरे लग्नात नवरदेवा पुढे नाचत आहेत ना महाराज. यांना दारूच लागते असं काय नसतं. तुम्ही वराड मुतवा बाटल्यांमध्ये हे खपा खप आणणार महाराज. उलटे म्हणणार काय ब्रँड आला नाही. 3 गाणे झाले तरी मुंगे येईन. दुसरं म्हणला तो म्हाताऱ्याचा होता तो मुरेल होता आता पोराचा घे. माझं कीर्तन ऐकून गेल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही बधीर होतो तो बधीर. एकटाच हसतो घरी गेल्यावर. राजा जनकानं स्वयंवर मांडलं धनुष्य उचली त्याला माझी सीता माळ घाली. इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. 5-7 वर्षापूर्वी एक मराठी सिनेमा निघाला महिला मंडळ. बहिणीनं भावाचं लग्न करून दिलं आणि ते बहीण भावाची नवऱ्याच्या घरी जाताना असं सुंदर गाणं गायलं. असं गायलं
बहिणीचं लग्न कधी आहे हे भावाला माहित असायचं. आता हे 2-4 वर्षात भावालाच व्हॉट्सअपला कळलं तू. आणि पूर्वी भावाच्या बहिणीच्या लग्नाला भाऊ हजर राहायचा. पाया पडून सांगतो, परिस्थितीनं इज्जत गेली तर चालेल, पण कुटुंबाकडून इज्जत जाता कामा नाही. परिस्थिती आहे बा, सूर्याला सुद्धा तप्तता आहेत, चंद्राला सुद्धा शीतलता आहे. त्याच्यामुळे जीवनात दुःख येणं एवढं काही खेद नाही, तो येणारच आहे. आणि चल दुःख नाही आलं मग ते काय म्हणा त्याला दुःख. एक राजा जानकर स्वयंवर म्हटलं, सगळे आले धनुष्य पाहिलं, निमे म्हणले आपल्याला सीता नको का, जगणारच नाही तर सीता नेऊन काय करणार. आपण जाणार धनुष्य उचलाय, सीतावर राहणार, दुसऱ्याचं तडा घेता आपण नमुनेवारी मारणार. म्हणजे आपली घरची आहे ती राजकी होणार. मग निम्यापेक्षा सगळ्यांनी धनुष्य पाहिलं, त्याला म्हणले का मागे चालली. सीता नको आम्हाला, आम्ही पाहायला आलतो धनुष्य पाहिला, आम्हाला नको सीता. का सगळ्यांनी आपली कुवत तपासली आणि पाया पडून सांगतो, कुवत पाहून वागावं. वा, कुवत पाहून वागावं. आपल्या पहिल्या पुरीच्या लग्नाला 20 गुंठे जमीन गेली, पुरीच्या दुसऱ्या पुरीच्या लग्नाला परत कशाला 17,000चे फेटे आणायचे. परिस्थिती बघून जगायला काय झालं. आणि दिवस बदलतात. आणि पाया पडून एक वाक्य सांगतो, इंदुरीकडचं वाक्य आहे, आज आपले दिवस चांगलेत, उद्या असतीलच असं नाही. आणि ते उद्या राहतीलच अशी अपेक्षा सुद्धा करायची. आजचा दिवस आता हे आज इंदुरीकडचे दिवस थोडे बरे आहेत, असेच राहतील असं नाही, पण आहे तो दिवस आनंदात घालवा. सगळे आमंत्रण आले, धनुष्य पाहून निघून गेले, आणि ह्या गाड्याला आमंत्रणच नव्हतं. रावणाला आला. याचं उत्तर जाणकार मंडळी आहे का, रावण हा अहंकार आहे, बोलवायची गरज नाही, येतोच. गायनाला गायण्याचा अहंकार आहे, वाजवण्याला वाजवण्याचा अहंकार आहे, मला माझ्या कीर्तनाचा अहंकार आहे, काहींना तब्येतीचा अहंकार आहे, काहींना आपली बायको देखणी आहे, याचाच अहंकार आहे. म्हणून आपली पप्पाची आई. आता गावाला काय फायदा. काय ईडी लोक आहे. पण प्रत्येकाला काय, काहींना तब्येतीचा अहंकार, काहींना इस्टेटीचा अहंकार, काहींना आपल्या डोक्याच्या केसाचा अहंकार आहे. पागल आहे का तू. ते मेंढीनं कधी भांग पाडला का जावळ्यानं. किती शेप मध्ये केस आहे मेंढीच्या त्या जावळ्याचे. जावळाच म्हणतात ना, पाहिले की त्याची केस सॉफ्ट. तुम्ही डिकराचं पिलू जलमल्या पाहिलं का. डुकराचं पिलू जलमल्या पाहायचं, इतकं स्मार्ट. मोठं झालं मग तीच अवस्था आपली. प्रेमात पडले प्रियशी प्रिय करायला काय म्हणते माहिती का, तू माझा प्राणनाथ आहे. नवनाथाचा भाऊ डावनाथच आहे. तू माझा प्राणनाथ आहे. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे, आणि शेवटी म्हणते तू अनाथ आहे. आणि मग तो आपल्याला म्हणतो प्रस्थान कधी आहे, प्रस्थान. यंदा याचे दिंडीत, यंदा यायची, यंदा नाही बोलवायची दिंडी. त्याला विचारलं का, नाही देवाशिवाय काही खरं नाही. अरे हो, आता दाय ज्या बाईला सून नाही ना, सून, तिला विचार ना, ती म्हणती माझ्या डोळ्याचे खत आणायची. आण ना, आण ग बयान. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. वैशाखात सून आली का जास्त तू तुळशीवाली झालीच दिंडीत. आणि जी त्या थोरल्या पोराचं लग्न झालं तिला म्हणलं ना धाकट्याचं लग्न करताय का. नको नको बाई, पहिल्यांदाच एवढी जिरावली. शिया पोरानं बायकोच करेल नाही ना, बायको ते कार्ट बोलून देत नाही कोण. ती म्हणतो बायको करू दे.
अशी नीट करून टाकीन आपल्या पुढं बायको गपची बस असंच म्हणायचं तो बाप. त्यानं सासरवाडीला मूग वाट्यानं केला भाऊ. महाराजांची भाषा आहे जंबुक करी गर्जना जो देखील नाही पंचानाला. तुम्हाला एक वाक्य सांगा कोण तरी बंद झालंय पा येईल येईल. किती जाल कुत्र पाळा किती जाल माणसं फाडून टाकणार आणि शिवारात वाघ येऊ द्या वाघ कुत्र भुकत नाही. त्याला भुकायचे इंजेक्शन मारा ती कणात पण भुकत नाही. ते म्हणतो भुकलो का याच्यासाठी केला होता आता गेलोच. ते कुत्र वाघ आला ना खाटा खाली जात नाही खाटाच्या खाली जाते ते वाघाला म्हणते खाटावरचा ने हो माया का मुळा उठला. हो जोपर्यंत त्याच्यात उतरलं आता ही लग्न न झालेली जी पिलावळ हिंडते नाही कबरी बांडी हे कधीच नवरदेव होणार नाही. आता हे सुटलेच देवाला. आता अहो ना पोरानं तुम्हाला मी इथं बायको देतो एका मिनिटात तुझ्याकडे बायको दिले हे काय मला सांग. अंडरपॅन्ट तो बाप घेतोय बॅलन्स तो बाप टाकीतोय तू काय करू शकतो बा बायको दिल्यावर. झोपाय तरी जागा आहे का. अरे थोबाड सडली नालाय का तुमचे 17ला ना 18ला क्वार्टरी पिऊन बायका करायची भाषा करता लाजा नाही वाटते तुम्हाला. 16ला तुमचं थोबाड सडलंय गोवा खाऊन 18ला तुमची धोपरवर आल्यात क्वार्टरी पिऊन. त्या बापाची पेंट आहे का बायका मिळायला. पण बायका देखील रे भंगरी हो तुम्हाला. तुम्ही आता एकच पर्याय युवक कार्य करता मग काय करा बायको नाही. आता तुम्हाला एकच पर्याय पोरांनो ज्यांचे लग्न राहिले त्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली डबल. सगळ्यांना धनुष्य उचलायचं रावणाला आमंत्रण नव्हतं इथं आपण होतो. रावण आला तो कोण रावण कोण आहे अहंकार करेक्ट. आणि अहंकार असल्यामुळं तो प्रत्येकाला आहे. अहंकार टमाट्याचे पैसे झाले आणि सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. सुनबाई म्हणली मा पाय लागला आणि ट्रॅक्टरच आला. आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का ग आली बाई. दोन भाऊ वायले निघले थोडल्यानं JCB घेतला. JCB धाकटा मोरीत आंघोळ करीत होता बायकोनं उघडावाडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर काढलं तर म्हणला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना गार. रावण आला आणि जनकाला म्हणतो का रे एवढं मोठं स्वयंवर मांडलं मला का बोलवलं नाही. जनक म्हणतो उचलाय बोलवायला काय हरकत नाही पण एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुमच्यासारख्याला बोलवणं तुमच्या शक्तीचा अपमान आहे. फुगलं रावण येतो मांड्याचं वाजवायला लागला बस फुगून दिला. महिला म्हणलं एक वाक्य सांगतो तुम्हाला महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून ऐकाल. तुम्ही तर बोलायचंच बंद झाल्या. ऐकाल तुम्हाला जर कधी कोणी विचारलं तुम्ही सासू सासरे तुमच्यात आहेत का तर तुम्ही त्यांना असं म्हणा मी त्यांच्यात आहे. ते माझ्यात नाही. घर त्यांचं आहे वीर त्यांचे मोटर त्यांचे जो खिलारी माझ्याकडे सांभाळायला आहे तोही त्यांचाच आहे. फक्त त्या खिलाऱ्याला येसन मी घातल्यामुळं तो फक्त मलाच आकळतोय दुसरं कोण. आणि पुरुष मंडळीला जर कोणी कधी विचारलं तुमचे आई वडील तुमच्यात आहे का तर तुम्ही सांगा मी त्यांच्यात आहे. पाया पडून सांगतो आई बापापेक्षा कधी मोठं होऊ नका आणि गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नका. कधीच नाही व्हायचं. थोडं वाजवता यायला लागलं की ते म्हणतं आमच्या गुरुला बोल येत नव्हती.
गुरु परमात्मा परेश परमात्मा क्षमा ठेवू नका. ओव्या सांगतो तुम्हाला भागवतातल्या. गुरु ते म्हणे कुलदेवता तिथी कुळ कर्मेची पूज्यता हा सर्व काम्य करता पूज्य सर्वता सर्वार्थी. गुरु म्हणो देवा समान तव देवासी यायचे नि देवपण. मग पुढं सांगायची गरज नाही, तेवढं करा. उगाच आपलं हे नाही करायचं. एक कार्ट गावातलं तकलीफ द्यायचं, त्याला पाहिलं बँडवाल्याला गाम्याचं. भाद्रपती पोळ्याची अवलाद ती मिशे बिशे काढेल स्वच्छचा असा घाण वास, एकदम भंगार बापाची पैदास. त्याला पाहिलं बँडवाल्याला घाम्याचं, पण तब्येतीत मोकार होतं. त्याच्या बापाने त्याला कोल्हापूरला घातलं. म्हणली बेजात कमी आहे, कुस्त्या तरी खेळन. ते मोकार माज आटलं तिकडे गेलो नुसतं खात. बरं ते अंडे फोडून नव्हतं खात, चार फला सगळं अंड आणायची ती. ते माझ आटलं मोकार आणि कुस्त्या खेळायला लागलं. 2-4 कुस्ती आणल्या एवढ्यांवर, 500वर 1000वर. त्यानं एक दिवस अशी कुस्ती आणली का गदाच जिंकली. महाराष्ट्र केसरीच झालं ती. ते आलं गावात. गावातले लोक म्हणले राखली बा गावची कशी होईल. मग त्याचा सत्कार तुला सत्कार वित्कार झाला सगळा, आणि सगळं झालं. आणि त्याला म्हणले 2 मिनिटं बोला. आता त्या अवलादीनं नीट बोलावं का नाही. ते भाषणाला उभं राहिला आणि म्हणला गावची तर झिरावली. मला गाव नाव ठेवतो तर म्हणलं मी गावाची झिरावली. आता एकच इच्छा आहे, एकदा गुरु पाडायचा बस. लोक म्हणले जमलं आता. ते सकाळीच खांद्यावर गदा टाकून गुरु कुठे गेलो. गुरु म्हणले कल्याण. तर म्हणला कल्याण नाही भेंडी नाही आपली उद्या होणार. तो गुरु म्हणला मला गुडघे गेले माय उठता बघ होणार. गुरु म्हणला या भाऊ उद्या. या अख्ख्या रात खोलीत मांड्या वाजवायचं नुसतं. 3 वेळा भांड्याची मांडणी पडली त्या डोक्यात. खोली बारीक, एकदा हांडाच गुतला त्याच्या डोक्यात. आणि सकाळी त्याच्या मागं 1000-500 लोक निघालं. ते गुरु पुढे गेलं, नुसत्या मांड्याच वाजवायचं. गुरु आपले बसले होते लंगोट लावून, येऊ द्या गिराईक. हे लईच मांड्या वाजवायचं. गुरुनं काय नाही केलं, 15-20 मिनिटानं उभं राहिले निवांत. मग यानं होऊन गुरुला कवळी गाळ मारायची. त्यानं होऊन गुरुला कवळी मारली. गुरुनं एकच डाव टाकला, फुफुटाच गेला तोंडात, सपार पसरलं खाली. तो उठला आणि गुरुला म्हणला तू यासारखा नालायक गुरु मी पाहिला नाही म्हणला. नका तो हा डाव मला का शिकवला नव्हता. तो गुरु म्हणला हा डाव आज वापरायचा होता, कारण तू त्या क्वालिटीचा आहे. तू एक दिवस या जागेवर ये ना. रावण आला, इथं होतो आपण. धनुष्य उचललं, रावणाच्या अंगावर धनुष्य पडलं. आता भजने मंडळाला आणि महाराज मंडळीला प्रश्न आहे. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. एवढं धनुष्य जड होतं. ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा घोडा खेळत होती. तर ती सीता रावणानं उचलली कशी.
आपलं कीर्तन ऐकायचं म्हणजे बधीर होऊनच डोकं खासवाच लागत त्याला पहिल्या सुरुवातीपासून. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली तेव्हा रावण वाचलं. ते कणतच होतं खाली वाचलं. ते सीता धनुष्य अंगणात घेऊन खेळत होती. मग ती सीता रावणानं उचलली कशी. आणि आमची महाराज मंडळी म्हणती दाढी वाढून आला झोपडी पड उभा राहिला भिक्षा वाढ म्हणला. सीता बाहेर आली त्यानं कवडी मारून नेली. बराळू नको. रावणानं जी सीता नेली ती माया होती आणि रावण हा अहंकार होता. अहंकाराबरोबर माया जाणारच कारण सीता ही माया आहे. रावण हा अहंकार आहे. ती गेली पुढं अशोकवनात. हे अशोकवन आहे. ह्याच्यात माया नावाची सीता आहे. अहंकार नावाचा रावण आहे. आणि याला सांभाळायला 6 राक्षसे वव्या ऐका 3ऱ्या अध्यायातल्या. जळेविण बुडविती आगीविण जाळीती दोरेविण बांधिती शिखरेविण रोविती पाशकेविण गोविती. आणि ती सीता पहिली जन पाहिली अंजनीच्या सीता. हनुमंतराय अवतार कोणचा झाला गोठाळा भगवान शंकराचा. आणि भगवान शंकराचे चिरंजीव कोण. तुझं सुख करता आणि त्याच्या आई कोण
खंडोबाचा अवतार. खंडोबा कोण? खंडोबाचा झालं. खंडोबाचं गाणं म्हणलं रात्री. बांबेला गेलं ऐकलं ना गाठ राजा मला. ही जागेवर दाबावं लागत तो नाही तर सकाळी लय सुटत सणाट. रात्री तर खंडोबाचं गाणं झालं. बावळ्या तोच खंडोबा विट्यावर उभा आणि तोच खंडोबा पुढे आणि मी हे वाजू द्या. खरंय तुमचं. चला
इथं परत थोडं किचकट आहे. तुम्हाला मी सरळ नेताच का आम्हाला? तुम्हाला सगळे देव याच्यातच आणून बसवले. आणि एक शेवटचंच वाक्य सांगतो, तुझे ववीस सांगतो, तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टवेल परस्पर घडेल प्रीतीजेत. तुम्ही जसं देवाला पाहाल. आता काही लोक म्हणतात मी पांडुरंगाचा भक्त आहे बा, मी खंडोबाच्या पाया पडत नाही. चुकीचं आहे. खंडोबाच्या देवळात जाण त्याच्यात पांडुरंग पहा, म्हणजे कोणी नाराजही होत नाही. आलता बाबा देवळात, खंडोबात पांडुरंग पहा ना. म्हसोबामध्ये ज्ञानेश्वर महाराज पहा. माझी भाषा नाही, माऊलीची ओवी आहे. मी दैत्याची कुळेनाशी, मी साधूचा मान घेऊशी, आणि मग मी होवोनी अवतारे. मला जसे किती अवतार सत्याचं वाटोळं झालं. आता मेन प्रश्न कीर्तनात राहिलाय, व्हॉट इज एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ सीन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ सीन. पाप म्हणजे काय, पापाचे प्रकार किती. उत्तर, शुभ कर्म बरोबर पुण्य आणि अशुभ कर्म बरोबर पाप. पापाचे 16 प्रकार पडतात. कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, पाप उपपाप, महापाप 6 झाले, कायिक 3, 9 झाले, वाचिक 3, 12 झाले, मानसिक 4, 16 झाले. आणि ही सगळी पाप वाढल्यामुळं सत्याला त्रास झाला. आणि झालं काय, पापामुळे सत्याचं वाटोळं झालं. आणि म्हणून 2018 आपल्या सामनगावच्या कीर्तनात एवढंच ध्यानात ठेवा, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. याच्यात सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. माया नावाची याच्यातच शीत आहे, अहंकार नावाचा याच्यातच रावण आहे. हनुमंतासारखी भक्ती करा, हेच बाबांचं 5 स्मरण. गळ्यात माळ घाला, कपडाला गंध लावा. 9 राईट आज कीर्तन सुरू झालं. 2 तास तुम्हाला माझ्या पुढे बसले कशी आठवण आली का? मग आपण स्वर्गात आहे सध्या. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा.